So this is our like second session, right? And I'm really glad that you have joined. तुमच्या समोर तुम्हाला एक प्रकारचं चित्र दिसतंय. There is this two part of drawing, right? एकात असं दिसतंय की लेफ्ट पार्टमध्ये जर तुम्ही बघितलं तर प्रत्येक एक उंच मुलगा आहे, एक मध्यम उंचीचा मुलगा है विच इज ऑफ मिडिल हाइट आणि एक खूप छोटा है। तो आप देख सकते हो राइट, 3 डिफरेंट डिफरेंट हाइट के लोग हैं और हर एक के नीचे एक-एक वुडन बॉक्स है सो दैट उनकी हाइट बढ़ेगी और वो मैच देख पाएँगे, राइट? और जैसे कि आप दिस इज़ लाइक अ नॉर्मल कंडीशन जिसको इक्वालिटी बोला जाता है। तो सबको सेम मिलता है, ओके? And if you can see on the right side, can you tell me what is the difference between the two sides, left side and right side? दोनों साइड में क्या डिफरेंस आपको दिखता है, क्या लग रहा है? आप बता सकते हो? Really? Nobody? Should I just call people's name and ask them to tell me? काय दिसतंय तुम्हाला? खूप साधी गोष्ट आहे. मी तुम्हाला चित्र दाखवते. तुम्हाला दिसतंय राइट स्क्रीनवर? का सकाळ-सकाळ अजून उठायची वेळ झाली नाही. आम्ही फक्त लॉग इन केलंय वगैरे वालं. कॅन यू हिअर मी? ओके. येस मग तुम्हाला जर माझं मी दिसतेय, माझं ऐकायला येतंय, तर तुम्ही मला का नाही बरं उत्तर देऊ शकत? तुमचे माईक ओपन करा आणि मला सांगा, की काय बरं 2 चित्रांमध्ये फरक आहे? तुम्हाला दिसतायत राइट 2 डिस्टिंक्ट चित्र. दोघे जण मॅच बघतायत. 2 म्हणजे 3-3 लोकं मॅच बघतायत. काय फरक वाटतोय तुम्हाला त्यात मला सांगा? आणि आपल्याकडे खरंच कमी वेळ आहे, तर पटापट ओपन करा माईक आणि मला सांगा. मॅम सेकंड मध्ये सगळ्यांना मॅच दिसते करेक्ट. आणि पहिल्यामध्ये मात्र दिसत नाहीये. का असं होत दोघांनाच. असेल? सो देर आर दीज टू कन्सेप्ट ज्याला म्हणतात इक्विटी आणि इक्वॅलिटी. ओके. इक्वॅलिटी म्हणजे सगळ्यांना समान देणं. ऑब्व्हियसली आपण एव्हरी टाइम वी आर टॉकिंग अबाउट प्रोवाइडिंग इक्वल टू एवरीबडी, वी आर अप फॉर इट। हमें ऐसा ही चाहिए कि सबको सब कुछ मिलना चाहिए और सेम तरीके से मिलना चाहिए। लेकिन दिस कंसेप्ट दैट इज इक्विटी, व्हाट इट टेल्स, जिसको जितनी ज़रूरत है, whatever the requirement a person has, he should get that। मतलब rather than जो हाइटेड पर्सन है जिसको वो वुडन ब्लॉक की जरूरत नहीं है, तो उसको वुडन ब्लॉक देने के अलावा जो जो छोटा छोटा बच्चा दिख रहा है यहाँ पर जिसको दिख ही नहीं रहा है, राइट? तो उसको अगर 2 वुडन बॉक्स दिए तो सबको मैच दिखेगी। आर यू गेटिंग इट? इसको पॉजिटिव डिस्क्रिमिनेशन हम बोल सकते हैं। दैट मीन्स ऐसा ऐसे तरीके का डिस्ट्रीब्यूशन करना कि अगर कोई बैकवर्ड है कि जो छोटी हाइट वाला बच्चा है उसको थोड़ा थोड़ा एक्सट्रीम बैकवर्ड बोल सकते हैं हम। जैसे कि हमने क्राइटेरियाज डिस्कस किए थे लास्ट लेक्चर में एससी जैसे, तो हम उनको वो बोल सकते हैं, राइट? तो एससी जैसे क्राइटेरिया में जो क्योंकि बैकवर्ड तो वन सेकंड, या तो आप बोल सकते हो ऐसे कि नाउ वी नीड दैट काइंड ऑफ इक्विटी थ्रू पॉजिटिव डिस्क्रिमिनेशन, क्योंकि मैंने कल आपको बोला था कि वी आर गोइंग टू बी मोर अवेयर अबाउट द पॉजिटिव डिस्क्रिमिनेशन टर्म, इसीलिए मैंने ये आपको आज इमेज दिखाई। ओके, सो टुडे वी आर गोइंग टू सी कि कॉन्स्टिट्यूशन मतलब राज्य घटना में और लीगल सिस्टम में, न्याय व्यवस्था में कोणत्या कोणत्या प्रकारचे राइट्स हे शेड्यूल्ड कास्ट लोकांना दिले जातात। व्हॉट आर द राइट्स गिवन टू द शेड्यूल्ड कास्ट पीपल गिवन बाय constitution and legal system of India? So they are the constitutional legal rights. So constitutional rights, yeah. So the thing is, constitutional rights are divided into 5 types. You can see it 5 here. They are the social rights and safeguard, एजुकेशनल एंड इकोनॉमिक राइट्स एंड सेफगार्ड्स। सेफगार्ड्स मतलब जिसको हम बोलते हैं सावधगिरीचे उपाय। सावधगिरीचे मतलब सावधानता पर सावधानता रखना,
Okay, so educational and economic rights and safeguards, service rights and safeguards, पॉलिटिकल राइट्स एंड सेफगार्ड्स एंड एडमिनिस्ट्रेटिव राइट्स एंड सेफगार्ड्स. कौन से 5 है? सोशल, एजुकेशनल और इकोनॉमिक्स और इकोनॉमिक, सर्विस, पॉलिटिकल, एडमिनिस्ट्रेटिव. 5 टाइप. ओके, सोशल, एजुकेशनल और इकोनॉमिक, सर्विस, पॉलिटिकल, एडमिनिस्ट्रेटिव. अब इनके ही बारे में हमें ज़्यादा इन डेप्थ देखना है. और बिलीव मी, आपको एग्जाम में भी बहुत सारे, अगर बड़ा क्वेश्चन लिखने को आता है तो बहुत बड़ा क्वेश्चन इस पर हो सकता है. एक्सप्लेन द 5 types of constitutional rights and safeguards for the scheduled caste people. तो पहला सोशल राइट्स एंड सेफगार्ड, जिसमें बहुत सारे एमसीक्यूज भी आते हैं. ये क्या है? सोशल राइट्स में क्या आता है? तो अनटचेबिलिटी इज अबॉलिश्ड एंड इट्स प्रैक्टिस इज इन एनी फॉर्म इज प्रोहिबिटेड. म्हणजे अस्पृश्यता, तो अस्पृश्यता को पूरा का पूरा खत्म कर दिया है हमने, और ये कभी भी प्रैक्टिस में होनी नहीं चाहिए. दैट इज बाय आर्टिकल 70. ओके, सेकेंड क्या है? ट्रैफिक इन ह्यूमन बीइंग एंड फोर्स्ड लेबर इज प्रोहिबिटेड. कैन एनीबडी नो व्हाट इज द ट्रैफिक इन ह्यूमन बीइंग? इज इट रोड ट्रॅफिक वी आर टॉकिंग अबाउट? हम रोड ट्रॅफिक की बात कर रहे हैं, माणसांना रस्त्यावरून जाताना No, लागणारं ma'am. ट्रॅफिक. देन व्हॉट इज द ट्रॅफिक इन ह्युमन? आपल्या देशात काय, जगात काय, अत्यंत मोठी आणि अत्यंत गहन अशी समस्या, दॅट इज ह्युमन Population. ट्रॅफिकिंग. नाही, पॉप्युलेशन नाही. ह्युमन ट्रॅफिक याचा अर्थ असा असतो की माणसांना अतिशय फोर्सफुली त्यांच्या राहत्या जागेपासून किंवा असलेल्या एन्व्हायरमेंट मधून चुकीच्या इल्लीगल प्रॅक्टिसेसने बाहेर काढणं, म्हणजे बाहेर काढून पळवून नेणं, दुसऱ्या देशात नेणं, त्यांना गुलामांसारखी वागणूक देणं, त्यांना विकणं. धिस इज लाईक अ ह्युमन ट्रॅफिकिंग. ओके, आणि अशा प्रकारे खूप मोठ्या समस्या, कधीतरी तुम्ही गुगलवर चेक करा, आणि गुगलवर चेक करताना ह्युमन ट्रॅफिकिंग असं टाकून बघा. यू विल सी देर आर ह्यूज केसेस, आणि अतिशय भयावह अशी परिस्थिती असू शकते ती. ओके, सो ट्रॅफिक इन ह्युमन बीइंग्स अँड फोर्स्ड लेबर. फोर्स्ड लेबर म्हणजे एखाद्या माणसाची अशी लेबर, याचा अर्थ काय असतो की तुमच्या सर्व्हिससाठी तुम्हाला पे केलं जातं. सो इफ आय एम अ लॉयर, मी जर लॉयर आहे, तर मी जी लीगल केस हँडल करते त्यासाठी मला पे केलं जातं, राइट, जो मैं लीगली हैंडल करती हूँ. इफ आई एम अ सीए, अगर मैं सीए हूँ, देन आई विल बी पेड फॉर वॉट एवर ऑडिटिंग वर्क आई एम डूइंग फॉर इट, राइट. सो इट्स लाइक दैट. सो वो फोर्स्ड लेबर नहीं है. लेकिन जब मुझे मेरे काम के हिसाब से पेमेंट नहीं मिल रहा, या फिर मुझे वो काम नहीं करना है. पटाखों की फैक्ट्री के बारे में आपने सुना होगा. पहले ऐसा होता था कि छोटे छोटे बच्चों को, क्योंकि उनके फिंगर्स छोटे छोटे रहते हैं, ओके, तो उनको पटाखों की फैक्ट्री, पटाखा, फटाखा, ओके, फायर क्रैकर, तो उनके फैक्ट्री में काम दिया जाता था, क्योंकि वहां पर गन पाउडर रहती है, क्योंकि वो ब्लास्ट होता है, राइट, छोटा छोटा पटाखों का. तो होता है, मतलब होना पड़ता है दिवाली में, तो या फिर कोई भी ओकेजन पे, न्यू ईयर्स पे, कोई भी लो, मैच जीती तो भी हम पटाखे ही फोड़ते हैं, राइट. तो वो जो गन पाउडर है वो छोटे छोटे पटाखों में डालने के लिए छोटे फिंगर्स जरूरी है. तो बच्चों को वहां पर फोर्सफुली लेबर करने के लिए लिया जाता था. ओके, दैट्स अ फोर्स्ड लेबर, एंड ये प्रोहिबिटेड है, ये होना नहीं चाहिए. ओके, सो ट्रैफिक इन ह्यूमन बीइंग्स एंड फोर्स्ड लेबर इज प्रोहिबिटेड. समजताय तुम्हाला हे 2 मुद्दे? तिसरा मुद्दा होता, द स्टेट इज एम्पावर्ड टू थ्रो अपॉन Hindu religious institution of public character to all cases and section of Hindus. In the sense, हर एक स्टेट को, हर एक राज्य को, हर एक गवर्नमेंट को ऐसा एम्पावर करना है. हम्म, इस सॉरी, एम्पावर करना नहीं है, एम्पावर, हर एक राज्य के पास इतनी अथॉरिटी है कि जो बुरे बुरे ट्रेडिशंस है वो उनको मिटा सकता है. लेकिन सभी क्लासेस, यू कैन से यू आर ओपनिंग गेट्स फॉर एवरीबडी. Okay, according to article 25 2b. So this is how social rights, samajik hakk and safeguards, they are working for scheduled caste people given by constitution. The secondly, educational and economic rights and safeguard. So now it will be regarding education, म्हणजे शिक्षण आणि पैसा किंवा त्यांना मिळणारे इन्कम. So what are these? The state shall promote with the special care
The educational and economic interest of SCs shall protect them from social injustice and all forms of exploitation. म्हणजे त्यांच्यावर होणारी कुठचीही जर अशी दिसली समहाऊ की त्यांच्यावर बळजबरी होतीये, काही प्रॉब्लेम निर्माण होतोय, बिकॉज दे आर बॅकवर्ड इन अ or weaker section, because they are falling under the category of scheduled caste, तर त्यांच्यावर कुठल्याही प्रकारे असा त्रास नाही झाला पाहिजे. एज्युकेशनल आणि इकॉनॉमिक असे जे त्यांचे इंटरेस्ट असतील त्यांचे ते कंप्लीट झाले पाहिजेत, म्हणजे त्यांना सगळ्या प्रकारच्या फॅसिलिटीज मिळाल्या पाहिजेत. ओके. द स्टेट इज एम्पॉवर्ड टू मेक द स्पेशल प्रोव्हिजन्स फॉर एससीज फॉर देअर ॲडव्हान्समेंट. म्हणजे तुम्ही स्पेशल प्रोव्हिजन करू शकता, जसं रिझर्वेशन, इन द सेन्स त्यांच्यासाठी स्पेशल जागा राखून ठेवणं. जे अशा एससी कॅटेगरी अंडर येणारे लोक आहेत त्यांच्यासाठी. आय एम नॉट पॉइंटिंग टू एनी पर्सनल ऑर प्रिज्युडायसेस, ओके, हिअर आय एम जस्ट टेलिंग की कोणत्या प्रकारच्या प्रोव्हिजन्स असतात. त्याच्या बरोबरीने नोकरीमध्ये पण अशा प्रकारच्या प्रोव्हिजन्स ठेवल्या जातात, सो दॅट त्यांच्यासाठी एक वेगळ्या प्रकारची पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन मोटिवेशन क्रिएट होईल टू परस्यू दॅट knowledge, to get that job, or so on so forth. Okay. The state is empowered to make any special provision for SCs regarding the admission of educational institutions. जसं मी तुम्हाला म्हटलं की आपल्या देशात वेगवेगळ्या प्रकारची प्रोव्हिजन्स केलेल्या असतात. प्रत्येक राज्यात त्या वेगवेगळ्या असतात, कारण त्या त्या राज्यातलं एससी कॅटेगरी अंडर येणारे लोक हे वेगवेगळे असतात, इन्क्लुडिंग प्रायव्हेट एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्स टू. म्हणजे जर एडेड अनएडेड काही असतील, म्हणजे ज्याला सरकारकडून फंड आहे किंवा नाही आहे, तरी पण त्यांच्यावर सुद्धा ते मॅन्डेटरी असतं, कंपल्सरी असतं की त्यांनी त्या प्रोव्हिजन्स फॉलो करायला लागतात, एक्सेप्ट द मायनॉरिटी एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन. म्हणजे ज्या मायनॉरिटी क्लासला एज्युकेशन देणारे इन्स्टिट्यूशन आहेत त्या वगळता बाकी सगळ्या प्रकारच्या इन्स्टिट्यूशन्सना स्टेट कंपल्सरी करू शकतं की त्यांनी ज्या प्रोव्हिजन्स केल्यात पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन मोटिवेट करणाऱ्या, एज्युकेशनल आणि इकॉनॉमिक्स राईट सांभाळणाऱ्या, त्या त्यांनी फॉलो केल्या पाहिजेत. थर्डली, सर्व्हिस अँड सेफगार्ड्स. ओके. सो सर्व्हिस राईट्स म्हणजे काय? The state is empowered to provide reservation in the promotions with the consequential seniority to any services under the state in the favor of SCs. सो मिळणाऱ्या प्रमोशन्समध्ये पण तुम्हाला, म्हणजे तुम्ही ज्या सर्व्हिस म्हणजे जॉब, ओके, सो जॉबमध्ये सुद्धा मोटिवेट होत राहावं त्यांनी, त्यांना योग्य प्रकारे योग्य जागा मिळत राहावी म्हणून प्रमोशन्समध्ये पण रिझर्वेशन्स असतात. ओके, अकॉर्डिंग टू द आर्टिकल 16(4). So SC people साठी the claims of SC shall be taken into consideration consistently with the maintenance of efficiency of administration in making appointments to the public services of the center and states. म्हणजे जेव्हा कुठल्याही प्रकारचा क्लेम केला जातो अंडर द कॅटेगरी ऑफ शेड्युल्ड कास्ट, त्यांचा जो क्लेम असतो तो कन्सिडर केला पाहिजे. पण कसा कन्सिडर केला पाहिजे? त्या ॲडमिनिस्ट्रेशनची एफिशियन्सी लक्षात घेऊन आणि त्याप्रमाणे पब्लिक सर्व्हिसेसमध्ये अपॉइंटमेंट केल्या पाहिजेत सेंट्रल आणि स्टेटमध्ये अकॉर्डिंग टू आर्टिकल 335. आणि आणखीन सर्व्हिस कॅटेगरीमध्ये सर्व्हिस राईट्समध्ये तिसरी गोष्ट काय? वाईल टेकिंग इन टू कन्सिडरेशन द क्लेम्स ऑफ SCs in making appointments to the public service of the center and states, the consultation with the respective public commission, that is UPSC, MPSC, shall not be required. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही जेव्हा कुठल्याही प्रकारचा क्लेम फॉलो करत असता तेव्हा तुम्हाला पब्लिक सर्व्हिस कमिशनला कन्सल्ट करण्याची गरज नाही, तुम्ही डायरेक्टली तो क्लेम पूर्ण करू शकता. सो होपफुली, मला माहिती आहे इट कॅन बी व्हेरी थिअरॉटिकल, खूप जास्त थिअरॉटिकल होऊ शकतं, पण ह्यातले जर छोटे छोटे डिटेल तुम्हाला लक्षात ठेवायचे असतील तर तुम्ही हे सगळं लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजे लक्षात ठेवायचे असतील तर लक्षात ठेवलं पाहिजे इन द सेन्स तुम्ही हे सगळं वाचलं पाहिजे, तुमच्या सगळं हे माइंडसेटमध्ये असलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे यातले छोटे छोटे मुद्दे तुम्ही रेकॉर्ड करून ठेवले पाहिजेत. तुम्हाला मी लवकरच ही आपली जी PDF आहे ती पाठवून देईन. नो वरीज आणि नो इश्यूज अबाउट इट. आणि डेफिनेटली
त्यामुळे तुम्हाला जर ज्या क्षणी असं वाटेल, की मॅडम हा मुद्दा कठीण वाटतोय आणि आमच्या डोक्यात काही होत नाहीये, आम्हाला काही समजत नाहीये, देन वी हॅव टू गो डीपली अबाउट इट. सो मला माहिती होतं पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन बद्दल तुम्ही कधी ऐकलं नाहीये. बरोबर? असा विचार करा, की डिस्क्रिमिनेशन म्हटल्यावर आपल्याला वाईट वाटतं. बिकॉज इट इज असमानता. डेफिनेटली असमानता. पण पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन म्हणजे ती असमानता क्रिएट केली जाते सो दॅट जे बॅकवर्ड असतील त्यांना तुम्ही अपलिफ्ट करू शकता, वर घेऊ शकता. यू कॅन ब्रिंग देम अप. ओके, यू कॅन जस्ट मेक लेवल प्लेइंग फील्ड, म्हणजे सगळ्यांना सेम प्रकारचं मैदान तुम्ही क्रिएट करू शकता. सो अशा प्रकारचे जे पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन आहे, ज्यात कॉन्स्टिट्यूशनल राइट म्हणजे राज्यघटनेने प्रोवाइड केलेले जो राज्य घटना से मिले राइट्स है वो प्रोवाइड किए जाते हैं. ओके, और इसमें हमने अब तक 3 टाइप के राइट्स देखे. तो आप बोल सकते हो पहला कौन सा राइट था? मैं आपके समोर आपके सामने खुला कर रही हूँ. ओके, ओपन कर रही हूँ. तो बताओ मुझे पहला कौन सा राइट था जो हमने देखा? social, social and social right. social right and करेक्ट. safeguards, सोशल राइट्स एंड सेफगार्ड. सेकंड कौन सा था? educational and educational, economic, economic rights and safeguards, करेक्ट. और तीसरा कौन सा देखा? service, service rights and safeguards, राइट, राइट, करेक्ट. सो इसमें हमें पता चला कि अनटचेबिलिटी इज प्रोहिबिटेड है. इकोनॉमिक और एजुकेशनल इंस्टीट्यूशन में जो प्रोविजन स्टेट ने किए है वो फॉलो करना मैंडेटरी है. और सर्विस सेक्टर में आपको प्रमोशन में, जॉब लेने में, अगर आप सेंट्रल जॉब ले रहे हो, इसका मतलब गवर्नमेंट जॉब ले रहे हो, या फिर आपका प्रमोशनल क्लेम है, तो उसको आप कंसिडर कर सकते हो. तो ये सब चीज़ें इन एंड ऑल समराइज हम कर सकते हैं. देन फोर्थली वी कैन से पॉलिटिकल राइट्स एंड सेफगार्ड्स में क्या क्या आता है. तो पहला, सीट्स शैल बी रिजर्व्ड फॉर द एससीज इन द लोकसभा, आर्टिकल 330 के हिसाब से. एंड स्टेट लेजिस्लेटिव असेंबलीज, मतलब क्या? स्टेट लेजिस्लेटिव असेंबलीज मतलब विधानसभा, विधान भवन, जो राज्य के विधान भवन रहते हैं, राइट? तो वो विधिमंडल जिसे बोला जाता है. तो पहले सीट्स रिजर्व होने चाहिए लोकसभा में. लोकसभा इज हमारा व्हाट, पार्लियामेंट, राइट? तो पार्लियामेंट में एससी कैटेगरी कैंडिडेट के लिए सीट्स रिजर्व होने चाहिए अकॉर्डिंग टू आर्टिकल 330. और राज्य के असेंबली में भी, लेजिस्लेटिव असेंबली में भी, स्टेट लेजिस्लेटिव असेंबली में भी आपके सीट्स रिजर्व होने चाहिए अकॉर्डिंग टू आर्टिकल 332. ओके, आई एम नॉट स्पेसिफिकली, जब तक बड़ा इशू नहीं आता आपको ये देखना चाहिए कि क्या मेन पॉइंट्स है. ओके, लेकिन जब आप एमसीक्यू के बारे में बात कर रहे हो, डेफिनेटली गो थ्रू इट ऑल. छोटे छोटे डिटेल्स बहुत मायने रखते हैं. जैसे कि मैं ऐसा पूछ सकती हूँ, in case of political rights and safeguards of scheduled caste people, according to which article seats shall be reserved in Lok Sabha? Then you will have to know it's Article 330, right? Are you getting it? So that kind of in-depth question can be asked. Secondly, the seats shall be reserved in for the SCs in every panchayat, that is ग्राम पंचायत. तुम्हाला माहिती आहे का, ग्रामपंचायतीच्या जेव्हा निवडणुकी लागतात किंवा निवडणुका लागतात फॉर दॅट मॅटर, तर निवडणुका लागतात तेव्हा त्यांच्यासाठी स्लॉट्स ठेवलेले असतात. इन द सेन्स जे प्रभाग पडतात, जे वॉर्ड्स असतात, जो भी वार्ड्स होते हैं ग्राम पंचायत के इलेक्शंस के लिए, तो उसके हिसाब से शायद शायद एक एक वार्ड में या फिर ऐसा होता है कि ये वार्ड से शेड्यूल्ड कास्ट क्राइटेरिया को या फिर शेड्यूल्ड ट्राइब क्राइटेरिया को, ओबीसी क्राइटेरिया को, ये सब हम देखने वाले हैं आगे जाकर. तो इनके लिए ये स्लॉट है. ऐसा भी होता है कि रिजर्वेशन सीट कुछ टाइम ऐसा होता है ये महिला के लिए आरक्षित है, कुछ टाइम होता है एससीज के लिए आरक्षित है, कुछ टाइम होता है इट इज रिजर्व्ड फॉर ओबीसी पीपल. इसके हिसाब से पंचायत में भी होता है जब इलेक्शंस आते हैं. डू यू नो दैट इट इज अ प्रोविजन डन बाय द गवर्नमेंट एंड वी कैन से दैट इट इज ऑलरेडी वर्किंग. आप आपके आज घर में जाकर, क्योंकि आप छोटे गांव में अगर रह रहे हो तो आप जाकर पूछ लो की आपके यहाँ कौन सा रिझर्वेशन, असं विचारतात
यावेळी कसली सीट पडली. ओके, म्हणजे यावेळी सरपंचांची सीट कशी पडली असं जनरली म्हणतात. सो इट इज लाइक कौन सा रिजर्वेशन कैटेगरी है वहां पर, महिला का है, ओबीसी है, या फिर कौन सा है, ऐसा. ओके. The offices of chairpersons in the panchayat at the village or any other level shall be reserved for SCs, um, and in every municipality as well. So municipality म्हणजे आपण काय म्हणतो त्याला, नगरपालिका, महानगरपालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायत, या सगळ्यांसाठीच योग्य प्रकारे रिझर्वेशन असणं, तिथे त्यांना स्कोप मिळवून देण्यासाठी पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन देणं हे अतिशय गरजेचं असतं. दॅट इज अबाउट political rights and safeguards. Now let's see administrative rights and safeguards. Let me tell you one thing for sure. यात भरपूर सारे कायदे जे ऍटलिस्ट तुम्ही नोट डाउन करणं अपेक्षित आहे, सो दॅट याच्याबद्दल आपण शिकलो हे तुम्हाला लक्षात येईल. इसके बारे में हमने पढ़ा था. तो जब जैसे हम आगे आगे जाने वाले हैं, यू विल बी लॉस्ट कि हमने ये कहाँ पर देखा था, कहाँ पर पढ़ा था, अरे ये हमारे पोर्शन में भी है, ऐसा हो सकता है. एंड वी डोंट वांट दैट. ओके, सो फॉर दैट मैटर, let's see administrative rights and safeguards. The president should set up the national commission for SCs. क्या आपको पता है हमारे इंडिया में भी नेशनल कमीशन फॉर एससी है अकॉर्डिंग टू 338. यू डोंट नो दैट? लेट्स चेक क्या है ये. मैंने क्या बोला? नेशनल कमीशन for SC. See, it's a national commission for for scheduled caste. It's a ncsc.nic.in. ये उनकी साइट है. We can open it, okay, accordingly. This is the site. Are you able to see? National Commission for Scheduled Caste, Government of India. ये कमीशन है. दिसतंय तुम्हाला? You can see that it is saying the National Commission for Scheduled Caste in an Indian constitutional body established with the view to provide safeguards against the exploitation of scheduled caste and Anglo-Indian communities, to provide and protect their social, educational, economic and cultural interest. Special provisions were made in constitutional under Article 338, हे आपण पुस्तकात पण बघितलंय, ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन डील्स विथ नॅशनल कमिशन फॉर शेड्युल्ड कास्ट. म्हणजे असा विचार करा की शेड्युल्ड कास्ट रिलेटेड असलेल्या ग्रीवन्स म्हणजे तक्रारी, कोणत्याही प्रकारे त्यांना जर एक्सप्लॉइट झालं असेल तर त्या रिलेटेड होणाऱ्या तक्रारी, त्यांचे असलेले प्रॉब्लेम्स, या सगळ्याविषयी नॅशनल कमिशन फॉर शेड्युल्ड कास्ट ही जी संस्था आहे, ही जी कमिटी आहे, ती बघते. तुम्ही बघू शकता इथे जर बघितलं तर इथे NCSC ऑनलाईन ग्रीवन्स पोर्टल पण दिलंय. म्हणजे काय असतं, तुम्ही ऑनलाईन तक्रार पण, काही इश्यू असेल, काही प्रॉब्लेम असेल तर, ओके. आणि ते कसं बघू शकता तुम्ही, तुम्हाला जर कंप्लेंट फाईल करायची असेल तर तुम्हाला माझी स्क्रीन दिसते आणि तुम्ही झोपला नाही आहेत, राईट? अदरवाइज आय कॅन जस्ट रीड इट आउट. गुड. नो मॅम. देन तुम्ही इथे फाईल कंप्लेंट करू शकता जेव्हा तुम्हाला फाईल युअर कंप्लेंट. आणि एकदा तुम्ही फाईल कंप्लेंट म्हणलीत की यू कॅन जस्ट ओपन इट, आय कॅन जस्ट ओपन दॅट फॉर यू. त्यात वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी तुम्हाला इनपुट द्यायच्या असतात. म्हणजे तुम्हाला कंप्लेंट लॉन्च करता येते, तुमचं कंप्लेंटचं स्टेटस म्हणजे कुठपर्यंत त्याचं काम आलंय, सॉरी, ते बघता येतं. ओके, सो ह्या सगळ्या गोष्टी होतात आणि तुम्हाला डेफिनेटली इथे स्टेटस पण बघता येतं. प्लस इथे वेगवेगळ्या प्रकारे कोणत्या कोणत्या स्कीम्स असतात गव्हर्नमेंटच्या चाललेल्या, आणि त्या कशा आपण त्याचा फायदा घेऊ शकतो, कैसे हम इसको इस्तेमाल कर सकते हैं, ये भी देख सकते हैं. सो देर आर वेरियस फंक्शंस, विंग्स मतलब डिपार्टमेंट्स ऑफ NCSC. अट्रॉसिटीज एंड प्रोटेक्शन ऑफ सिविल राइट्स विंग, सो APCR विंग है. तो यू कैन से केसेस रिलेटिंग टू प्रोटेक्शन ऑफ सिविल राइट्स एक्ट्स एंड बॉन्डेड लेबर एक्ट एंड मिनिमम वेजेस एक्ट एटसेट्रा. मतलब ऐसे जो एक्ट्स है इंडियन कॉन्स्टिट्यूशन के, इसके हिसाब से ये कमेटी का ये जो विंग है, ये डिपार्टमेंट काम करता है. देन देर इज सर्विस सेफगार्ड्स विंग. अभी हमने देखा ना सर्विस सेफगार्ड्स,
तो उसके बारे में एक अलग सा डिपार्टमेंट है। इकोनॉमिक एंड सोशल डेवलपमेंट विंग, अभी हमने देखे थे सोशल राइट्स, इकोनॉमिक, एजुकेशन राइट, तो ये, और ये कमिटी कमीशन के कौन कौन लोग हैं इसके बारे में भी हमें पता चलता है। सो राइट नाउ श्री विजय सांपला, he is the chairman. Shri Arun Haldar, he is vice chairman. So you can Dr. Anju Bala, she is a member, and so forth. ऐसे कमीशंस रहते हैं। तो यू कैन सी कि ओवरऑल एक कमीशन में क्या क्या होता है। और मैं यहाँ पर तो मतलब ये छोटे छोटे कमीशन के यहाँ पर राइट्स, रिलीफ, आरटीआई, तो आप जाकर देख सकते हो। ओके, सो मुझे आपको दिखाना था कि कैसे डील कर सकते हो आप, और कैसे ऑनलाइन भी काम चलता है पोर्टल थ्रू। ओके, so that is about National Commission for SC under Section 338 to investigate and monitor all the matters relating to constitutional and legal rights and safeguard. तो ये लीगल राइट्स कौन से? पहला, जैसे कि हमने बोला था, प्रोटेक्शन ऑफ सिविल एक्ट, सिविल राइट्स एक्ट 1995. अगेन व्हेरी इम्पॉर्टंट टू नोट डाऊन दिस ऍक्ट. ओके, खूप कॉम्प्लिकेटेड नावं असतात, पण तुम्हाला लक्षात ठेवणं तर गरजेचं असतं, बरोबर आहे ना? सो प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राइट्स ऍक्ट 1955, मी चुकून मगाशी बहुतेक 1995 म्हणले होते, प्रिस्क्राइब्स पनिशमेंट फॉर द प्रीचिंग and practicing untouchability for the enforcement of any disability arising therefrom. सो कुठल्याही प्रकारे जर समजा अनटचेबिलिटीचा, अस्पृश्यतेचा किंवा भेदभावाचा, एक्सप्लॉयटेशनचा इश्यू असेल, तर त्याच्यासाठी कशा प्रकारे पनिश केलं गेलं पाहिजे, कशा प्रकारे लीगल पनिशमेंट असतात, पेनल्टीज असतात, तर त्याच्याबद्दल डिस्कस करणारा आणि सांगणारा, प्रिस्क्रायबिंग म्हणजे ऑर्डर देणारा हा ऍक्ट आहे. इट प्रोव्हाइड्स पेनल्टीज फॉर प्रिव्हेंटिंग अ पर्सन ऑन द ग्राउंड ऑफ अनटचेबिलिटी फ्रॉम एन्जॉईंग सिव्हिल राईट्स. ज्या माणसाला त्याचे सिव्हिल राईट्स, मानवी हक्क, किंवा ज्याला आपण म्हणतो की कायद्याने दिलेले हक्क एन्जॉय करण्यापासून किंवा वापरण्यापासून रोखलं जातं अनटचेबिलिटीचा वापर करून, अस्पृश्यतेच्या नावाखाली. सो उनको ये लीगल राइट इस्तेमाल करना पड़ता है टू स्टॉप द एक्सप्लॉयटेशन, दैट इज द राइट ऑकरिंग टू द पर्सन ऑन द अकाउंट ऑफ अबॉलिशन ऑफ अनटचेबिलिटी. जी अस्पृश्यता आपण संपवून टाकली आहे ती फॉलो करण्यासाठी म्हणून हा हक्क दिले गेलेला आहे, ज्याचं नाव आहे प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राइट्स ऍक्ट 1955. सो अनटचेबिलिटी पूर्णपणे मोडून काढण्यासाठी केला गेलेला ऍक्ट प्रोटेक्शन. आणि जर समजा त्याचा कुठेही ऑकरन्स किंवा इन्सिडन्स दिसला तर योग्य प्रकारे शिक्षा होऊन ते बंद झालं पाहिजे हे बघण्यासाठी असलेला ऍक्ट, दॅट इज प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राइट्स ऍक्ट. ओके, देन देर इज SC अँड ST प्रिव्हेन्शन ऑफ अॅट्रॉसिटीज ऍक्ट 1989. अॅट्रॉसिटी सध्या खूप गाजत असलेला शब्द, राईट? अॅट्रॉसिटी याचं मराठी मिनिंग आहे अत्याचार. एट्रोसिटी याचं हिंदी मीनिंग है, इसका हिंदी मीनिंग है क्रूरता. ओके, तो कोई भी इंसान, इस इंसान को कभी भी अत्याचार, क्रूरता का सामना नहीं करना चाहिए. और टू प्रिवेंट दैट एट्रोसिटी, टू प्रिवेंट दैट, SC एंड ST क्राइटेरिया के अंडर आता है SC एंड ST's प्रिवेंशन ऑफ एट्रोसिटी एक्ट 1989. It prevents the commission of offenses of atrocities against the SC and STs by the persons other than the SCs and STs, and the act is described in detail. तो हम आगे जाकर देखने वाले हैं प्रिवेंशन ऑफ एट्रोसिटीज वाला एक्ट. तो किसी को भी SCs एंड STs के आउटसाइड सर्कल में, मतलब ये क्राइटेरिया के आउटसाइड रहने वाले लोगों ने अगर ये क्राइटेरिया वाले लोगों को अगर कुछ प्रॉब्लम क्रिएट किया, इनके ऊपर कुछ अत्याचार होता है, तो वो होना नहीं चाहिए, इसका प्रिवेंशन होना चाहिए. और इसकी वजह से ये एक्ट प्रिस्क्राइब किया गया है, SC एंड STs prevention of atrocity, that is PAA Act, okay, in 1989. Then third is Bonded Labor System Abolition Act. बॉन्डेड लेबर म्हणजे बांधून घेतलेलं काम. ओके, कशा प्रकारे बांधून घेतलेलं काम, की माझ्या असा विचार करा, समजा मी एक शेतमजूर आहे
आणि मी कुठल्या तरी शेतात काम करते, पण असं है कि माझा आजोबा, मेरे ग्रैंडफादर जो थे, वो भी नाना भी काम कर रहे थे वहां पर, मेरी माँ, मेरे पापा, वो भी वही फार्म पर काम कर रहे हैं, और अब मैं भी काम कर रही हूँ. तो ये होता है ना, लेकिन मुझे काम नहीं करना है, मुझे पढ़ना है, मुझे नौकरी करनी है, बाहर जाकर ज्यादा पैसे कमाने हैं, या फिर मेरा कुछ और पैशन है. लेकिन अभी अगर मैं काम कर रही हूँ तो मुझे वो जो ओनर होगा, मालिक होगा, अगर वो बोलने लगे कि नहीं नहीं आपको यहीं पर काम करना होगा, दिस इज योर राइट, दिस इज योर ड्यूटी, ओनली ड्यूटी, तो दैट वुड बी बॉन्डेड लेबर, मतलब फोर्सफुल लेबर. और ऐसा कभी हो नहीं सकता, ये अबॉलिश्ड सिस्टम है बॉन्डेड लेबर की, हमने देखा था. तो इसकी वजह से बॉन्डेड लेबर सिस्टम अबॉलिशन एक्ट 1976, ये एक्ट ने फ्री कर दिया है यूनिलैटरली ऑल द बॉन्डेड लेबर्स फ्रॉम द बॉन्डेज विद द सायमल्टेनियस लिक्विडेशन ऑफ देअर डेट्स. मतलब त्यांची जी काही लोन्स असतील, काही कारणाने, ते कुठल्याही कारणाने, समजा माझी जमीन गहाण पडली आहे आणि म्हणून मला एखाद्याकडे काम करायला पडतंय त्याच माणसाकडे, सो हे कुठच्याही प्रकारचं असेल, तर तसं न करता ते जे लोन असेल ते पैशामध्ये कन्वर्ट केलं जातं. तुम्ही पैसे भरा लोनचे, पण तुम्हाला फोर्सफुल लेबरमध्ये राहावं लागणार नाही. अशा प्रकारची या ऍक्टची सिस्टीम आहे. इट प्रोव्हाइड्स फॉर द आयडेंटिफिकेशन अँड रिलीज ऑफ बॉन्डेड लेबर्स अँड रिहॅबिलिटेशन ऑफ फ्रीड बॉन्डेड लेबर्स. सो यामुळे काय होतं की लेबरना त्यांच्या मनाप्रमाणे काम करण्यासाठी मुक्तता दिली जाते. सो दॅट इज अबाउट बॉन्डेड लेबर सिस्टम अबॉलिशन ऍक्ट 1976. Okay, then there is employment of manual scavengers and construction of dry latrine prohibition act 1993 states that no person shall engage or employ any other person for manually carrying human excreta and construct or maintain a dry latrine. So simply पूर्वी अशी पद्धत होती की पूर्वी काही अगदी पूर्वी, लाईक लेट बी अनेक वर्षापूर्वी, ओके, हंड्रेड्स अँड 100 years अगो, की पूर्वी काही टॉयलेट्स नव्हती, लोक बाहेर जायचे आणि त्यांना जेव्हा त्यांची एक्सक्रीटा म्हणजे त्यांचं जे वेस्ट असेल, एक्सक्रीशन असेल, ते सगळंच्या सगळं कोणी एका माणसाने, जो लेबर असेल, त्याने गोळा करायचा आणि आपल्या डोक्यावरून वाहून टाकून द्यायचं. असा विचार करा, हे किती घाण काम आहे, आपल्याला कुणालाही करायला आवडणार नाही. आणि अशाच प्रकारचं काम कधीही कुणालाही करायला लागू नये म्हणून असलेला हा ऍक्ट, एम्प्लॉयमेंट ऑफ मॅन्युअल स्कॅव्हेंजर्स अँड कन्स्ट्रक्शन ऑफ ड्राय लॅट्रिन प्रोहिबिशन ऍक्ट 1993. सो हे 4 ऍक्ट आता आपण बघितले, तुम्ही जर बघितलं असेल तर. सो दॅट वॉज प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट्स ऍक्ट 1955, SCs and STs, Prevention of Atrocities Act 1989, Bonded Labor System Abolition Act 1976, Employment of Manual Scavengers and Construction of Dry Latrines Prohibition Act 1993. Now we are going to move towards the Prevention of Atrocities against SC and ST Act 1989. So PAA Act. So जर तुम्ही बघितलं तर PAA ऍक्ट प्रमाणे हा जो रूल आहे ते 3 डिफरंट कॅटेगरीमध्ये फॉल होतात. ओके, पहिली कॅटेगरी असते प्रोव्हिजन ऑफ क्रिमिनल लॉ. सो दॅट मीन्स इट कंटेन्स प्रोव्हिजन्स ऑफ क्रिमिनल लॉ. इट एस्टॅब्लिशेस criminal liability for a number of specially defined atrocities and extends the scope of certain categories of punishment given in Indian penal code, IPC. So IPC म्हणजे पेनल कोड मध्ये दिलेल्या राज्यघटनेप्रमाणे असलेल्या गोष्टींमध्ये जेव्हा अशा प्रकारचा कुठलाही गुन्हा होतो तेव्हा त्या गुन्ह्याला काय शिक्षा दिली पाहिजे याच्या प्रोव्हिजन्स ऑफ क्रिमिनल लॉ ही फर्स्ट कॅटेगरी आहे PAA ची. सेकंड कॅटेगरी कंटेन्स प्रोव्हिजन फॉर रिलीफ अँड कंपन्सेशन फॉर विक्टिम्स ऑफ अट्रॉसिटी. म्हणजे गुन्हेगाराला शिक्षा झालीच पाहिजे, पण जो विक्टिम, ज्याने भोगलेलं असतं काही दुःख, काही त्रास, त्याला कशा प्रकारे कंपन्सेट करता येईल, रिलीफ देता येईल, त्याला कशा प्रकारे स्वास्थ्य देता येईल, याच्यासाठी विक्टिम्सना, अट्रॉसिटीच्या मुळे असलेल्या विक्टिम्सना रिलीफ आणि कंपन्सेशनच्या प्रोव्हिजन बद्दल हा ऍक्ट आहे. ओके, थर्डली the third category contains provisions that establishes the special authorities for implementation and monetary act. म्हणजे हे सगळं तर आहे, कशी शिक्षा द्यायची
आणि कसं प्रोटेक्ट करायचं, कसा रिलीफ द्यायचा, या 2 क्रायटेरिया किंवा कॅटेगरी झाल्या. थर्डमध्ये हे जे सगळं काम आहे, जे PAAच्या अंडर येतं, प्रिव्हेन्शन ऑफ अॅट्रॉसिटीज अगेन्स्ट एससीज अँड SC-ST ॲक्ट 1989. तर त्याचं काम करण्यासाठी कशा प्रकारच्या ऑथॉरिटी, कशी कमिटी असली पाहिजे, कुणी ते काम बघितलं पाहिजे, केलेलं काम कुणी मॉनिटर, ऑडिटिंग केलं पाहिजे, याच्या संबंधी ही जी थर्ड कॅटेगरी असते. सो या 3 प्रकारे हा लॉ डिवाइड केला जातो. ओके. सो वी कॅन सी द बेसिक फीचर्स. आय नो दे आर मेनी, पण जस्ट रीड थ्रू करूया फास्ट. ओके. दमलायत राईट? मी पण दमली. आर यू टायर्ड? आर यू बोर्ड? आपण No, फीचर्स ma'am. उद्या उद्यापासून बघू शकतो. बी ऑनेस्ट विथ मी. Okay, we'll see it from tomorrow. No worries about it. But I have to, so I have something to discuss with you. Okay. So see, you have a very huge portion. बरोबर, तुम्हाला खूप मोठा पोर्शन आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्या बरोबरीने आपल्याला आता ऑनलाईन लेक्चर्स चालू आहेत. तर त्या ऑनलाईन लेक्चर्समध्ये आपल्याला जास्तीत जास्त शिकून घ्यायचं आहे, कारण आता तुम्ही कंबाइंड बॅचमध्ये येताय आणि त्या कंबाइंड बॅचमध्ये तुम्ही सगळेजण असता आणि आपलं लेक्चर होतं. म्हणजे आत्ता जर तुम्ही बघितलं तर आत्ता पण आपला 99चा क्राऊड आहे. बरोबर आहे ना? 99 लोकं आहेत आत्ता क्लासमध्ये. सो मला माहिती आहे की ॲक्टिव्हिटी खूप नाही आहेत, पण जर समजा आपण लवकर पोर्शन संपवला, तर पहिली गोष्ट तुम्हाला तुमच्या इतर प्रॅक्टिकल्स आणि इतर विषयांच्या अभ्यासाला वेळ देता येईल. दुसरी गोष्ट म्हणजे आत्ता तुम्ही डायरेक्ट लॉग इन करता. पुढच्या वेळी तुम्हाला कंबाईन्ड क्लासला जर मला बोलवायचं झालं, तर आयदर वे कॉमर्सला मला पुढे ढकलावं लागेल, म्हणजे पुढे कुठेतरी क्लास घ्यायला लागेल किंवा सायन्सवाल्यांना लवकर बोलवावं लागेल. अँड वी डोंट वॉन्ट दॅट. वी डोंट वॉन्ट एनी एक्स्ट्रा एफर्ट्स, राईट? वी डोंट वॉन्ट दॅट. कुणाला लवकर यायचं नाही, कुणाला घरी उशिरा जायचं नाहीये, जेव्हा ऑफलाईन लेक्चर सुरू होतील तेव्हा, राईट? So we can do one thing, okay? And I'm going to tell you.